आत्मनिर्भर गट्टू चिंकी. गट्टू चिंकी उड्या मारत घरी आले आणि येताच त्यांनी आपले बॅग्स आणि टिफिन बॅग कुठेही टाकून दिले. शूज देखील शू रॅक मध्ये ठेवले नाहीत. दोघांचे शूज हॉलच्या दरवाजापासून सोफ्यापर्यंत असेच पडले होते. येताच दोघेही सोफ्यावर बसले. ओ शिट, मी दमलो आहे. मम्मी, पाणी आण जरा. मम्मी किचन मध्ये काम करत होती. थांबा जरा, आणते. दोघेही सोफ्यावर बसून गप्पा मारू लागले. उद्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. हो, मॉर्निंग रॅली, स्लोगन्स, झेंडा वंदन, किती मजा येईल. जय वंदे मातरम. मातरम. बापरे बाप, घसा अजून जास्त सुकला. मम्मी, पाणी आण ना. कधीपासून ओरडत आहोत. मम्मी पाणी घेऊन आली. त्यांनी लगेच दोन्ही ग्लास उचलले आणि पाणी गटागटा पिऊन टाकले. मम्मीने हॉल मध्ये नजर फिरवली तर गट्टू चिंकीच्या बॅग्स, शूज सगळे इकडे तिकडे पसरले होते. बिचारी मम्मी. तिने शूज उचलून बाहेरच्या रॅक मध्ये नेऊन ठेवले. नंतर दोघांच्या बॅग्स उचलून आत जाणारच होती की गट्टू बोलला. मम्मी, तुला माहित आहे ना, उद्या 15 ऑगस्ट आहे. उद्या आम्ही एकदम सैनिकासारखी तयारी करून जाणार आहे. आमचे युनिफॉर्म रेडी आहेत ना? बाळा, वॉशिंग मशीन खराब आहे ना? डोंट वरी, आज तुमचे कपडे धुवून सुकवून ठेवेन आणि रात्री ड्रेस प्रेसही करून देईन. हे ऐकून गट्टू चिंकी हैराण झाले. काय मम्मी, आज युनिफॉर्म्स तयार असले पाहिजे होते. पावसाळा सुरू आहे. जर युनिफॉर्म सुकले नाहीत तर उद्या आम्ही काय घालून जाणार शाळेत? आताच आमचे युनिफॉर्म धुवून सुकवून ठेव. बाळा, किचन मध्ये खूप काम आहेत. नंतर धुते कपडे. नाही, पहिले युनिफॉर्म, नंतर बाकीचे काम. उद्या इंडिपेंडन्स डे आहे. आम्हाला काहीही रिस्क घ्यायचे नाही. मम्मीने सगळी कामं बाजूला ठेवली आणि त्यांचे कपडे धुवून सुकवले. थोड्या वेळाने पप्पा ऑफिस मधून आले आणि ते सुद्धा गट्टू चिंकी सोबत सोफ्यावर जाऊन बसले. मम्मी हॉल मध्ये आली तेव्हा ते गप्पा मारत होते. मुलांनो, उद्या खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र झाला होता आणि स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचं इतर काही नाही. अगं, जरा चहा आण. तुम्ही बनवाल का पप्पांसाठी चहा? प्लीज. तुमचे कपडे धुण्याच्या चक्कर मध्ये मला उशीर झाला आहे आणि भाजी सुद्धा आणायची आहे. जेवण बनवायचे आहे. बरीच कामे आहेत. काय हे मम्मी, तूच बनव ना. आम्ही तर अजून फ्रेश पण झालो नाहीत. एक काम कर, चहा बरोबर सँडविच सुद्धा बनवा. थोडी भूक पण लागली आहे. बिचारी मम्मी काय करणार. ती किचन मध्ये गेली आणि सगळी कामं सोडून चहा आणि सँडविच बनवू लागली. रात्री 10:30 सगळेजण जेवायला बसले. काय हे, किती उशीर झालाय? 10:30 वाजलेत. कधी झोपणार, कधी उठणार? उद्या लवकर जायचंय, माहितीये ना? मम्मीने काहीही न बोलता जेवण वाढले. जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपले. मम्मीने किचन आवरलं. मग रात्री उशिरापर्यंत जागून गट्टू चिंकी आणि पप्पांचे कपडे इस्त्री केले. सकाळी मम्मी जागी झाली आणि वेळ बघितल्यावर ती हैराण झाली. 5 वाजले होते. आहो, उठा. 5 वाजले आहेत. हे काय, तू अलार्म बंद केला होतास की काय? अलार्म तर वाजलाच नाही. म्हणजे तू सेटच केला नव्हता? अरे, मला वाटलं की तुम्ही सेट केला असेल. अरे यार, 6 वाजता निघायचं होतं. डोंट वरी, तुम्ही पटकन तयार व्हा. मी मुलांना बघते. सगळेजण खूप उशिरा उठले होते म्हणून घरात सगळीकडे धावपळ चालली होती. मम्मी बिचारी त्रासून इकडे तिकडे धावपळ करत होती. अखेरीस 6 वाजले आणि पप्पा गट्टू चिंकीला घेऊन वेळेवर बाहेर पडण्यात यशस्वी झाले. 6:30 वाजले. गट्टू चिंकीच्या शाळेत रॅली निघाली. भारत माता की जय. नंतर शाळेत ध्वजारोहण केले गेले, राष्ट्रगीत म्हटले आणि कार्यक्रम संपेपर्यंत दुपार झाली होती. दुपारी 1 वाजता गट्टू चिंकी पप्पांसोबत घरी आले आणि जेवण झाल्यावर हॉल मध्ये बसून सगळेजण गप्पा मारू लागले. किती जबरदस्त स्पीच दिली ना कर्नल मॅमने. मज्जा आली. पण मला हे समजले नाही की त्या म्हणत होत्या आपण स्वातंत्र्य झालो आहोत पण पूर्णपणे नाही. आपण सगळेजण कोणाचे तरी गुलाम आहोत किंवा कोणीतरी आपला गुलाम आहे. आपण गुलाम आहोत का? आपण कोणाचे गुलाम आहोत किंवा कोण आपला गुलाम आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगितले आहे. पप्पा, आपण कोणाचे गुलाम आहोत? आपला गुलाम कोण आहे? नाही,
आता आपण कोणाचे गुलाम नाहीत आणि कोणी आपला गुलाम नाही. आपण सगळे स्वतंत्र आहोत. मम्मी, तुला काय वाटते? आपण स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न ऐकल्यावर आतापर्यंत गप्प बसलेली मम्मी अचानक बोलली, नाही बाळा, आपण पूर्णपणे स्वतंत्र नाही आहोत. कर्नल मॅम अगदी बरोबर बोलत होती. आपण आज देखील गुलाम आहोत आणि कोणीतरी आपला गुलाम आहे. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य तर मिळाले, पण या स्वातंत्र्याला मर्यादा आहे. कारण आपल्याला पर्सनल कामांसाठी पण आजही दुसऱ्यांवर अवलंबून असतो. बाहेरचे सोडून द्या, घरातलेच पहा ना. स्कूल मधून घरी आल्यावर आपले शूज आणि बॅग्स जागेवर ठेवणे गट्टू चिंकीचे काम आहे. पण त्यांनी फेकलेले शूज आणि बॅग मला शोधून जागेवर ठेवावे लागतात. तुम्हाला सकाळी ऑफिससाठी लवकर जावे लागते, पण अलार्म मला सेट करावा लागतो. तुम्ही अलार्म बंद करून झोपलात की मला तुम्हाला उठवावे लागते. मुले तर लहान आहेत, पण तरी देखील ती कामे करत नाहीत जी कामे ती करू शकतात. मदत करणे तर दूरचीच गोष्ट. म्हणजेच कर्नल मॅम बोलली, तुम्ही सगळेच माझ्यावर अवलंबून आहात, म्हणजे माझे गुलाम आहात. आणि तुम्ही कोणताही पगार न घेता आमचे सगळे काम करता, म्हणून तू आमची. बस कर बाळा, अजून काही बोलू नकोस. आज मला आपली चूक कळली. फक्त देश स्वतंत्र झाला आहे, आपण नाही. आपल्या घरातील स्त्रिया नाही. कळत न कळत आपण त्यांना गुलामांसारखी वागणूक देतो. आपण आपल्या छोट्या मोठ्या कामांसाठी स्त्रियांवर अवलंबून आहोत. जोपर्यंत आपण हे परावलंबन नष्ट करणार नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. बरोबर बोलला तुम्ही पप्पा. सॉरी मम्मी. आजपासून आम्ही आत्मनिर्भर बनू. आमची छोटी मोठी कामे स्वतः करू आणि आम्ही स्वतः कोणाचे गुलाम बनणार नाही आणि कोणाला गुलाम बनवणार नाही. आम्हा सर्वांचे एकच म्हणणे, आत्मनिर्भरतेचे लक्ष्य पूर्ण करणे.